गणेश नाईकांना काल श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलंय असं आता एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। गणेश नाईकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात हे उत्तर पाहायला मिळतंय। गणेश नाईकांना श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं असं एकनाथ शिंदे म्हणाले। एखाद्या शाळेकरता रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाही, ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। मला हे मंत्रीपद, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? आपण स्वतः कोणावरती बोलतो? शिंदे साहेब ज्या वेळेस काय प्रॉब्लेम आहे यांना माहिती आहे, यांना एक असूया आहे। शिंदे साहेब जेव्हा शाखा प्रमुख होते हे तेव्हा मंत्री होते। आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, तरी देखील ते तिथेच आहे। आणि ते कोणामुळे झाले मंत्री? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना तर मंत्रीपद देखील बघायला मिळालं नसतं। शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता, ते बिचारे काय बोलत नाही, ते कामातून उत्तर देता। डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका। त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं। त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं।